वैद्य मात्रेची स्तुती करी, मात्रा गुण काहीच न करी, प्रचिती विण तैसी परी ज्ञानाची झाली. श्री समर्थ असं म्हणतात, समजा एखादा वैद्य आहे, एखादा डॉक्टर आहे, तो आपल्या औषधाची फार स्तुती करतोय की हे औषध खूप छान आहे आणि गुणकारी आहे, पण प्रत्यक्षात मात्र त्या वैद्याच्या औषधामुळे रुग्णाला काहीच फायदा होत नाही. मग त्याने केलेली सगळी जी बडबड आहे ती निरर्थक ठरते. कारण कोणत्याही औषधाचा गुण हा रुग्णाला बरं करण्यामध्ये असतो. त्याचे कितीही शाब्दिक गुण सांगितले पण प्रत्यक्षात जर औषध तसं काम करत नसेल तर ते व्यर्थ ठरतं. त्याचप्रमाणे परमार्थाचा आहे. परमार्थामध्ये अधिकारी वक्ता हा तोच आहे जो स्वतः अनुभव सिद्ध आहे, जन स्वतः प्रचिती अर्थात अनुभव घेतलेला आहे. पण त्याच्याकडे जर अनुभव नसेल तर त्याची बडबड ही फक्त शाब्दिक व्यर्थपणा आपल्याला जाणवून देते आणि अशा या शाब्दिक माहितीला काही अर्थ नाही. परमार्थामध्ये अनुभव सिद्ध ज्ञान संतांना अपेक्षित आहे. म्हणून एक तरी ओवी अनुभवावी असं संत म्हणतात. जय जय रघुवीर समर्थ.